आता जाऊयात नंदुरबारमध्ये सततच्या पावसामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये दाट धुक्याची चादर पसरलेली आहे। संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून हा परिसर पर्यटकांसाठी पर्वणी ठरतोय। दरम्यान सातपुड्यांच्या या डोंगरावरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर निकपडे यांनी। पाहूया। नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाला जी ती सुरुवात झालेली आहे आणि यातच सातपुड्याचं नैसर्गिक सौंदर्य पुन्हा एकदा खुलल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या सातपुड्याच्या खरवड या घाटामध्ये आहे आणि या घाटाची जर एकंदरीत आपण परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात आभाळ जणू या सगळ्या डोंगरांवर उतरलंय की काय असा भास जो येतो या ठिकाणी होताना दिसून येत आहे। सकाळपासूनच दाट धुके हे संपूर्ण या क्षेत्रामध्ये पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नयनरम्य असं हे दृश्य जे येते वातावरण जे येते या ठिकाणी तयार झालेलं आहे। एकीकडे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे तर दुसरीकडे दाट धुक्यामुळे इथलं नैसर्गिक सौंदर्य पुन्हा एकदा खुललेलं आहे। वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे ते सातपुड्यामध्ये दाखल होताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।